नमस्कार मित्रांनो, बकासूर या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये असा एक नंदी आहे, असा एक बैल आहे, असा एक देव आहे ज्याला म्हटलं जातं. त्या बैलावरती अन्याय होतोय, कुठेतरी थांबलं पाहिजे. संबंध महाराष्ट्राचा लाडका बैल आज पुन्हा एकदा मैदानामध्ये त्याच ताकदीने उतरला, त्याच जोशाने उतरला. संबंध महाराष्ट्राची लाडकी जोडी पळाली बघितली, सगळ्या महाराष्ट्राने बघितली. बकासूर आणि बाब्या, खरसोंडीकरांचा बाब्या टॉपच्या गाडीला या दोघांनीच रोखलेलं होतं. आणि तुम्ही बघितलं आज गाणंदकरांचा बाब्या आणि बकासूर हे आज लेंगरे मैदानामध्ये पळताना दिसले सगळ्या महाराष्ट्राला. काय झालं डोळ्यानं बघितले, सगळ्या महाराष्ट्रानं बघितले. एक विनंतीच करतोय आता एक मामांना, ज्या ठिकाणी पब्लिक कंट्रोल जिथं होत नाही आहे त्या ठिकाणी बकासूरला पळवूच नाही असं मला वाटते. खूप लोकांचे फॅन्सचे फोन आले मला, मामांना एकच सांगा की बकासूरला ज्या ठिकाणी फाटीमध्ये पब्लिक असतील त्या ठिकाणी बकासूरला पळवूच नका. काय नाही पळायला तरी चालते बैल. ते पराभव ज्यावेळेस होतो ना बकासूरचा, अक्षरशः डोळ्यातनं पाणी येतं, खरंच येतं. त्या बैलासाठी कामे धंदे सोडून लोक बघतात आणि त्या प्रेक्षकांच्यामुळे, निव्वळ प्रेक्षकांच्यामुळे पुन्हा एकदा बकासूरला पराभव सहन करावा लागला. सगळ्या महाराष्ट्राने बघितलं आहे, पब्लिकच याला दोषी आहे. आता आपण कुणाला दोष देऊ शकत नाही आहे. सुनील मोरे सरकार या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे त्यांचं. त्यांनीसुद्धा सांगितलं आज काय या पब्लिकला बोलावं, चांगल्या गाडीचं मात्र केलं. कशाला तोंडावरती पुढे उभं राहताय, कशाला साईडला उभे राहताय, तुम्हाला बॅरिकेड केले त्या साईडला उभे राहा तुम्ही. अत्यंत दुःख होतंय या गोष्टीचं सांगायला. एवढा मोठा बैल, ज्या बैलाला संबंध महाराष्ट्र ओळखतो, त्याच्या कर्तृत्वाने, त्याच्या हिमतीने, स्वतःच्या हिमतीने त्याने 12 वेळा हिंद केसरीचा किताब जो आहे तो पटकवला. परंतु आज पुन्हा एकदा त्याच जोशामध्ये होती गाडी. सगळ्यांना माहीत होतं की ही गाडी आज प्रबळ दावेदार आहे फायनलचा, आणि त्या गाडीनं शंखनादसुद्धा केलेला होता. सुट्टी आलेली गाडी, सेमीला सुट्टी. पब्लिकचा बेताचा बादशाह बाक्या उर्फ बकासूर उर्फ देव भेट नाही तो पब्लिकला अजिबात. परंतु पब्लिक समोर आल्यानंतर तो तरी काय करणार आहे? कोण दगडच मारेल, कोण शिट्टीच मारेल, कोण वरडेलच. शेवटी ते मुख जनावर आहे हो. परंतु काही लोकांना नाही समजत, काही लोकांना काही समजेनच झाले. वारंवार मी बोंबालतोय, अरे बाबांनो तुम्ही फाटीत नका थांबू रे. त्या बैलाला बघण्यासाठी 13 देशातून लोक बघतायत शर्यतीची. भारतातील जेवढे राज्य आहेत त्या ठिकाणी प्रत्येकजण उद्योगासाठी गेलेला आहे. तो वेळ काढून बकासूरची शर्यत बघतोय, बकासूरला बघतोय. आणि या निव्वळ प्रेक्षकांच्यामुळे असं होतंय. मामा, तुम्हाला एकच सांगणं आहे, ज्या ठिकाणी मैदान असेल त्या ठिकाणी तुम्ही अगोदरच बोलून घ्या की पब्लिक कंट्रोल होणार असेल तरच आमचा बकासूर पळेल, अन्यथा बकासूर आमचा पळणार नाही त्या मैदानामध्ये. आणि मामांनी याच्या अगोदरसुद्धा बोललेलं होतं एक वाक्य, तुम्हाला आठवतं आहे का? तुम्ही एक मुलाखत होती मामांशी, त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की मी बैल पळवणार त्यावेळेसच ज्यावेळेस पब्लिक कंट्रोल होईल त्यावेळेसच. मामासुद्धा आज नाराज असतील. सगळ्या महाराष्ट्राचे लाडके बकासूरचे मालक खरंच ते सुद्धा दुःखी असतील, कारण की त्यांना माहीत आहे, त्यांना खूप विश्वास आहे त्यांच्या बाक्यावर. सगळ्या महाराष्ट्राचा आहे, त्यांचाच नाही आपलासुद्धा आहे बकासूर, सगळ्या महाराष्ट्राचा आहे बकासूर. परंतु काय बोलायला शब्द नाहीत या लोकांना. मी वारंवार सांगतोय, पुसेगावपासून ओरडतोय, पुसेगावच्या मैदानापासून ओरडतोय मी.
या पब्लिकच्या फाटीला काहीतरी करा, काहीतरी करा. मी प्रत्येक मुलाखतीमध्ये सांगतोय, मी प्रत्येक मैदानाची बाईट घेतोय, त्या बाईटमध्ये सुद्धा सांगतोय ती तुम्ही प्रेक्षकांची जी फाटी आहे त्या फाटीचं कसं नियोजन कराल. आणि आता मी सगळे म्हणतील की हा बकासूरचा फॅन आहे, यूट्यूब शहरी क्षेत्रामध्ये काम करतोय, दुसऱ्या बैलांविषयी बोलत नाही आहे, तुम्ही व्हिडिओ चेक करा. मी बकासूरविषयीच असं बोलत नाही आहे, मी प्रत्येक गोरगरिबांच्या नंदीलासुद्धा बोलतो आहे मी की त्याने काय करायचं. आता बकासूरसोबत जी टीम असते, फॅन्स असतात, ते ठीक आहे, बकासूरची गाडी लागली कडेनं त्याच्यामुळे थांबू शकतायत, परंतु एक गोरगरिबाने काय करायचं, त्याने कोणाशी बोलायचं. त्या बैलासोबत एक 2 ते 3 4 ते 5 लोकच असतात, ते तरी कुठपर्यंत त्यांना आवर घालणार. प्रेक्षकांना रोखणं खूपच कठीण होतं आहे. याच्यामुळे चांगल्या चांगल्या गाड्यांना पराभव सहन करावे लागत आहेत. एक विनंती, महाराष्ट्राचे जे पदाधिकारी आहेत आपल्या सगळ्या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील, त्यांनी एक विचार करायला पाहिजे. पब्लिकच्या फाटीला लांबून बैलगाडे मालक येत आहेत. पब्लिकच्या निव्वळ चुकीमुळे मैदानाचं नाव जातं, त्या मैदानामध्ये एखाद्या नंदीवरती अन्याय होतो. त्याच्यामुळे मग काय लोक करतात की मैदानात असं झालं, मैदानात तसं झालं, प्रेक्षक कंट्रोल झालं नाही, असं तसं. आता ते तरी काय करणार आयोजक हासडानं फोडतायत प्रेक्षकांना, तरी प्रेक्षक मार खातायत, पण ते पाळतायत, तिथं बघायसाठी जात आहेत. काय आता आयोजकांची तरी काय चुकी, आयोजकांची तर काहीच चुकी नाही, त्यांचं काम करतायत, ते हासडानं बाजाडायचं काम करतायत, परंतु प्रेक्षक नाहीत ऐकत, कंबारट्या वन उठतायत त्यांच्या, तरी ती काय सुधारायला नावच मागाय नाहीत. काहीतरी केलं पाहिजे. आणि अक्षरशः पब्लिकच्या फाटीला काहीतरी केलं पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. सुट्टीला ज्यावेळेस बैल सोडताना जातात त्यावेळेस काय नाही, परंतु तुम्ही ज्यावेळेस प्रेक्षक गाडी पब्लिकला असते त्यावेळेस खरंच प्रत्येकाची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागते. प्रत्येकजण आपापला नंदी जो आहे तो चांगला पळताना बघत असतो की त्या नंदीने चांगली कामगिरी करावी, त्या नंदीने आपलं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये करावं. अक्षरशः 2 ते 3 माझे फॅन्स होते, अक्षरशः रडले माझ्यासमोर, फोन कॉल केलेस. आता मी काय उत्तर देऊ त्यांना. मी बकासूरचा मालक नाही आहे, आणि बकासूरचा मालक जरी असतो तरी काय केलं असतं, मी तरी काय केलं असतं. कारण की तुम्हाला माहितीच आहे की ते पब्लिकला रोखणं कठीण होते. मी किती वारंवार बोलतो आहे. आता कासेगावचं मैदान झालं, त्या कासेगावच्या मैदानामध्ये सुद्धा मी बोललो, अरे बाबांनो, बकासूरच्या शेजारची जी फाटी आहे 7 नंबरची, त्या फाटीमध्ये तुम्ही कशाला उभे राहिला आहे, बकासूर बघण्यासाठी उभे राहिला. बकासूरची गाडी ठीक आहे फॉल झाली, परंतु त्या गाडीला पुढे येण्याचा चान्सच दिला नाही प्रेक्षकांनी. म्हणजे बघा, असलं प्रेक्षक आहे. आणि कुठं काय कारस्थानं करणारे सुद्धा लोक असतात, बकासूर विरोधक, ते सुद्धा मध्ये येऊ शकतात. असं पण होऊ शकतं, कारण की काही लोकांना बकासूरचं सुद्धा बघवत नाही बरं का. मी आपलं स्पष्ट बोलणारा माणूस आहे, कुणाला राग आला तरी चालेल, परंतु जे काय ते स्पष्टच बोलतो, निंबाळकर सरांच्या गतच. असं नाही चालणार प्रेक्षकांनो. तुम्ही बघा, तुम्ही बकासूरला लांबून बघा येता, ठीक आहे, तुम्ही बघा, परंतु बॅरिकेडच्या आतनं बघा. बकासूरच नव्हे तर प्रत्येकजण सांगतोय. आणि तेवढंच मला 1 मिनटं थांबा, जरा कुत्र्यांची भांडणं लागली या कालव्यामुळं. असो, मला फक्त एकच सांगणं आहे, आज जे मैदान पार पडलं त्या मैदानामध्ये पब्लिकच्या फाटीत जे पब्लिक आलं तोंडावरती, त्याच्यामुळे गाडी तुम्ही बघितलं, गाडीला नुकसान सहन करावं लागलं. बकासूर ज्यावेळेस हरतो ना त्यावेळेस खरंच वेदना एवढ्या लोकांना होतात. अक्षरशः लोकांना मन लागत नाही कशात, माणसं जेवतसुद्धा नाहीत. एक खरं आहे ती सांगतोय तुम्हाला, जो बकासूरवरती प्रेम करतो ना मनापासून, त्यालाच माहिती आहे जे काय असतात. बकासूर विरोधक खूप आहेत मला माहिती आहे, पण त्यांना एकच सांगणं आहे, भावांनो, मित्रांनो, खरंच तो बैल बघा, त्या बैलाचा पळ बघा, तो पळतो, डोळे भरून बघा त्याला. आज नाही उद्या तो थांबणार आहे, परंतु असं नका करू. बळण आतमध्ये येऊ नका. किंवा काही लोक बकासूर बघण्यासाठी सुद्धा येतात, व्हिडिओ करण्यासाठी सुद्धा येतात. ते मोबाईलवाल्यांना तर बंदी घातली पाहिजे. पहिल्यांदा जे फाटीत जे व्हिडिओ करतात ना त्यांनासुद्धा बंदी घातली पाहिजे, त्याच्यावरती सुद्धा तोडगा काढला पाहिजे काहीतरी. एक तेवढीच विनंती आहे मला. व्हिडिओ आवडला, कोणाच्या मनाला खंत पोचली असेल
तर दिलगिरी व्यक्त करतो. खरंच भावना तुटल्यात, भावना खूप खूप दुखावल्या गेल्यात प्रेक्षकांच्या.